नमस्कार मंडळी. सुनेचं अपॉइंटमेंट लेटर जाळून तिची स्वप्न संपली असं सगळ्यांना वाटतं. पण काही दिवसांनी तीच सून अशा रूपात समोर आली की संपूर्ण कुटुंब हादरलं. शेवटी तिचं ते कोणतं गुपित होतं जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की पहा. काळा धूर सरळ माझ्या डोळ्यात जाऊ लागला होता. मी स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात उभी राहून माझ्या सासऱ्यांच्या हातात तो लिफाफा पाहिला. तेव्हा तो फक्त एक कागदाचा तुकडा नव्हता, तर माझ्या असंख्य जागून काढलेल्या रात्रींची मेहनत आणि माझ्या स्वप्नांशी जोडलेला होता. तो हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनचा डायरेक्टर होण्याचं ऑफर लेटर होतं. मला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये डायरेक्टर ऑफ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन्स या पदासाठी संधी मिळाली होती. पण त्या क्षणी ते ऑफर लेटर माझ्या सासऱ्यांच्या हातात होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र राग स्पष्ट दिसत होता. ते माझ्याकडेच रोखून पाहत होते. पुढच्या क्षणी त्यांनी ते ऑफर लेटर जाळून टाकलं. माझ्या डोळ्यांसमोर ते हळूहळू जळू लागलं आणि काही क्षणातच पूर्णपणे राख होणार होतं. माझ्या वर्षानुवर्षाच्या मेहनतीचं स्वप्न माझ्या डोळ्यांसमोर नष्ट होत होतं. ते वाचवण्यासाठी मी पुढे सरसावले, पण त्याच वेळी कोणीतरी माझा हात घट्ट पकडला आणि माझं नाव प्रिया आहे. माझ्या लग्नाला अजून फारसा काळ झाला नव्हता. अवघे 7-8 महिनेच झाले होते. पण या 7-8 महिन्यातच मला असं वाटू लागलं होतं की मी या घराचा भाग खूप वर्षांपासून आहे. माझ्या पतीचं नाव रोहन होतं आणि माझं त्यांच्यावर मनापासून प्रेम होतं. आमचं लग्न कोणत्याही जबरदस्तीने झालेलं नव्हतं, तर आमच्या दोघांच्या इच्छेने झालं होतं. आम्ही कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखत होतो. सुरुवातीला आमची मैत्री झाली आणि हळूहळू त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आम्ही दोघांनी एकत्र अनेक स्वप्न पाहिली होती. आम्ही नेहमी एकमेकांना सांगायचो की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आपण कधीही एकमेकांची साथ सोडणार नाही. मी अभ्यासात चांगली होते आणि मी MBA पूर्ण केलं होतं. रोहनही त्याच कॉलेजमध्ये शिकत होते. आम्ही अनेकदा लायब्ररीत एकत्र बसून अभ्यास करायचो. कधी कॅन्टीनमध्ये चहा प्यायचो, तर कधी कॉलेजच्या गार्डनमध्ये बसून आमच्या भविष्याबद्दल बोलायचो. त्यावेळी आम्हाला वाटायचं की आम्ही दोघं एकत्र आहोत, तर जगातील कोणतीही अडचण आमचं काहीही बिघडवू शकत नाही. कॉलेज पूर्ण झाल्यानंतरही आमचं नातं तसंच घट्ट राहील. नंतर जेव्हा आम्ही आमच्या घरच्यांना आमच्याबद्दल सांगितलं, तेव्हा सुरुवातीला थोडी नाराजी झाली, कारण दोन्ही कुटुंबांची विचारसरणी वेगळी होती. पण हळूहळू सर्वांनी आमच्या नात्याला मान्यता दिली आणि शेवटी आमचं लग्न झालं. लग्नाचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता. मी खूप आनंदी होते. मला असं वाटत होतं की आता माझ्या आयुष्याची नवी सुरुवात होणार आहे, जिथे मला माझं प्रेमही मिळेल आणि एक नवीन कुटुंबही मिळेल. माझ्या सासरी माझी सासू, सासरे आणि एक नणंद होती. माझ्या नंदेचं नाव नेहा होतं. तिचं लग्न झालेलं होतं, पण ती नेहमी माहेरी येत जात असे. तिला एक छोटासा मुलगा होता, ज्याचं नाव आर्यन होतं. तो फक्त 8 वर्षांचा होता, पण खूपच गोड आणि खोडकर होता. मी या घरात आल्यापासून तो पहिल्याच दिवसापासून माझ्या मागे मागे फिरू लागला. कधी तो मला मामी म्हणून हाक मारायचा, कधी माझा हात धरून त्याची खेळणी दाखवायला घेऊन जायचं. कधी म्हणायचा की मामी माझ्यासोबत खेळ ना, तर कधी म्हणायचा की मामी आज गोष्ट सांगून झोपव ना. त्याच्या त्या निष्पाप बोलण्याने माझं मन आनंदाने भरून जायचं. मलाही लहान मुलं खूप आवडतात, म्हणून मी त्याला कधीच नकार देत नव्हते. घरात तो आला की संपूर्ण वातावरण आनंदाने आणि हसण्याने भरून जायचं. माझ्या सासूबाईंनीही मला खूप प्रेमाने जपलं होतं. त्या प्रत्येक छोटी मोठी गोष्ट मला समजावून सांगायच्या आणि म्हणायच्या की सुनबाई, आता हे तुझंच घर आहे, कशाचीही काळजी करू नको. माझे सासरेही खूप शांत स्वभावाचे माणूस होते. ते नेहमी मला मुलीप्रमाणेच वागणूक द्यायचे. मी त्यांच्यासाठी चहा बनवायचे किंवा जेवण वाढायचे, तेव्हा ते हसत म्हणायचे की देवाने प्रत्येक घराला तुझ्यासारखी सून द्यावी. त्यांच्या त्या शब्दांनी मला खूप बरं वाटायचं. मला वाटायचं की खरंच मी खूप नशीबवान आहे. रोहनही माझी खूप काळजी घ्यायची. मी कधी थकले तर ते स्वतः स्वयंपाकघरात येऊन माझी मदत करायचे.
कधी माझ्यासाठी चहा बनवून द्यायची, तर कधी बाहेरून माझ्या आवडीची मिठाई घेऊन यायची. त्यामुळे प्रत्येक दिवस मला आणखी सुंदर वाटायचं आणि या घराबद्दल माझ्या मनातला आपलेपणा दिवसेंदिवस वाढत चालला होता. रात्री आम्ही दोघं छतावर बसून उशिरापर्यंत गप्पा मारायचो. आमच्या कॉलेजच्या दिवसांच्या आठवणी काढायचो आणि पुढच्या आयुष्याबद्दल बोलायचो. आमच्या दोघांचं स्वप्न होतं की काही वर्ष नोकरी करून आपलं एक छोटंसं घर घ्यायचं, जिथे आम्ही आमच्या मनाप्रमाणे आयुष्याची सुरुवात करू. मलाही नोकरी करण्याची इच्छा होती, कारण शिक्षण पूर्ण केल्यानंतर माझं स्वप्न होतं की मी स्वतःच्या पायावर उभी राहावं. पण लग्नानंतर मी विचार केला की आधी घर व्यवस्थित समजून घ्यावं आणि त्यानंतर नोकरीबद्दल विचार करावा. रोहननेही मला सांगितलं होतं की काही घाई नाही, जेव्हा तुझं मन होईल तेव्हा नोकरी कर. मी तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझ्यासोबत आहे. त्यांची हीच गोष्ट मला सर्वात जास्त आवडायची, कारण त्यांनी कधीही त्यांची इच्छा माझ्यावर लादली नव्हती. हळूहळू मी घरातील प्रत्येक कामात रुळत गेले. सकाळी लवकर उठणं, सर्वांसाठी चहा बनवणं, स्वयंपाकघर सांभाळणं आणि नंतर सर्वांसोबत हसत खेळत जेवण करणं, हे सगळं माझ्या रोजच्या सवयींचा भाग बनलं होतं. मला वाटायचं की माझं आयुष्य अगदी तसंच चाललं आहे, जसं मी नेहमी स्वप्नात पाहिलं होतं. पण मला अजिबात कल्पना नव्हती की पुढे माझ्या या शांत आणि आनंदी आयुष्यात अशी वळणं येणार होती, जे माझ्या विचारांची, माझ्या धैर्याची आणि माझ्या नात्यांची खरी परीक्षा घेणार होती. त्या घरात येऊन अनेक महिने झाले होते आणि आता सकाळपासून रात्रीपर्यंत घरातील प्रत्येक कामाची जबाबदारी माझ्यावर आली होती. मी सर्वात आधी उठायचे, संपूर्ण घर झाडून पुसून स्वच्छ करायचे. त्यानंतर स्वयंपाकघरात जाऊन सर्वांसाठी चहा बनवायची. मग नाश्ता तयार करायची, भांडी स्वच्छ करायचे, कपडे धुवायचे, भाज्या चिरायचे, दुपारचं जेवण बनवायचे. त्यानंतर संध्याकाळचा चहा आणि रात्रीचं जेवणही मीच बनवायचे. दिवस संपेपर्यंत माझे हात पाय थकून जायचे, पण मी कधीही कोणाकडे तक्रार केली नाही, कारण मला असं वाटायचं की एक दिवस माझे आपलेच लोक माझ्या भावना समजून घेतील आणि मला मनापासून आपलं मानतील. मी शिकलेली होते, मी MBA पूर्ण केलं होतं आणि लग्नापूर्वी मी नेहमीच हेच स्वप्न पाहायचे की एक दिवस माझ्या मेहनतीच्या जोरावर चांगली नोकरी करेन आणि स्वतःच्या पायावर उभी राहीन. पण लग्नानंतर मी त्या स्वप्नाला काही काळासाठी थांबवलं होतं, कारण मला आधी माझ्या नव्या घरात सर्वांशी चांगलं नातं निर्माण करायचं होतं. मी अनेकदा रोहनला माझ्या मनातील इच्छा सांगितली होती की मला नोकरी करायची आहे. प्रत्येक वेळी तो मला म्हणायचा की तुझ्या मनात असेल तर मी तुझ्यासोबत आहे. पण मी हेही पाहिलं होतं की घरातील प्रत्येक महत्त्वाचा निर्णय त्यांचे बाबा घेत असत. त्यामुळे मी लगेच या विषयावर काही बोलण्याचं धाडस करत नव्हते. मला हळूहळू जाणवू लागलं होतं की या घरात स्त्रियांच्या मताला जितकं महत्त्व मिळायला हवं तितकं मिळत नव्हतं. तरीही मी आशा सोडली नव्हती. मला विश्वास होता की जर मी प्रेमाने, संयमाने आणि समजुतीने माझं म्हणणं मांडलं तर कदाचित एक दिवस घरातील सर्वजण माझ्या भावना समजून घेतील. याच दरम्यान मी शांतपणे एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये मुलाखत दिली होती, कारण कॉलेजच्या दिवसापासूनच माझं स्वप्न होतं की मी हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनशी संबंधित काम करावं. माझा अभ्यास आणि मुलाखत दोन्हीही उत्तम झाले होते. काही दिवसांनी मला फोन आला की डायरेक्टर ऑफ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन्स या पदासाठी माझी निवड झाली आहे. त्या क्षणी माझ्या आनंदाला पारावर उरला नव्हता. मला वाटलं माझ्या मेहनतीला अखेर यश मिळालं आहे. सर्वात आधी ही आनंदाची बातमी मला रोहनला सांगायची होती. जेव्हा मी त्याला फोनवर ही बातमी सांगितली तेव्हा तोही खूप आनंदी झाला आणि म्हणाला की संध्याकाळी निवांतपणे घरी सर्वांना सांग. मला वाटलं आता सगळं काही व्यवस्थित होईल. त्या रात्री आम्ही सगळे डायनिंग टेबलवर बसून जेवण करत होतो. वातावरण अगदी शांत आणि नेहमीसारखंच होतं. मी अनेकदा धीर करून बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण प्रत्येक वेळी थांबत होते. शेवटी मी हळूच म्हणाले की बाबा, मला तुम्हा सगळ्यांशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. माझं बोलणं ऐकताच सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या.
मी हसत म्हणाले की मी काही दिवसांपूर्वी एका हॉस्पिटलमध्ये मुलाखत दिली होती आणि आज त्यांचा फोन आला. त्यांनी मला नोकरीसाठी निवडलं आहे. मला ही नोकरी सुरू करायची आहे. माझं बोलणं पूर्ण होण्याआधीच बाबांचा चेहरा एकदम बदलला. त्यांनी जेवण करत असलेला हात थांबवला आणि माझ्याकडे कठोर नजरेने पाहत म्हणाले की सुनबाई, आमच्या घरातील स्त्रिया नोकरी करत नाहीत. आमच्या घराण्यात आजपर्यंत कोणत्याही सुनेने घराबाहेर जाऊन काम केलं नाही आणि पुढेही करणार नाही. तुझं शिक्षण झालं ते ठीक आहे, पण आता तुझी खरी जबाबदारी म्हणजे हे घर सांभाळणे. बाहेर जाऊन नोकरी करण्याचा विचारही करू नकोस. त्यांचं बोलणं ऐकून मी काही क्षण पूर्णपणे स्तब्ध झाले. मी हळू आवाजात म्हणाले की पण बाबा, मी इतका अभ्यास केला आहे आणि ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. मी घरच्या सगळ्या जबाबदाऱ्याही व्यवस्थित सांभाळेन आणि नोकरीही करेन. माझं बोलणं पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी पुन्हा ठाम आवाजात सांगितलं की मला कोणतीही कारणं ऐकायची नाहीत. फक्त तुला नोकरी करायची आहे म्हणून आमच्या घराचे नियम बदलणार नाहीत. मी एकदा रोहनकडे पाहिले. मला आशा होती की तो माझ्या बाजूने बोलेल, पण तो मान खाली घालून शांत बसला होता. त्याने एक शब्दही उच्चारला नाही. त्याची ती शांतता मला बाबांच्या शब्दांपेक्षाही जास्त वेदनादायक वाटली. त्या क्षणी मला असं वाटलं की त्या डायनिंग टेबलवर मी पूर्णपणे एकटी पडले आहे. माझ्या डोळ्यात अश्रू दाटून आले, पण मी स्वतःला सावरलं. मला कोणालाही मी कमकुवत आहे असं वाटू द्यायचं नव्हतं. तेवढ्यात माझ्या सासूबाई माझ्याकडे न पाहताच म्हणाल्या की सुनबाई, जे तुझे सासरे म्हणाले तोच या घराचा अंतिम निर्णय आहे. आता नोकरीचा विषय इथे संपव आणि जाऊन सर्वांसाठी पाणी घेऊन ये. त्यांच्या आवाजात फक्त आदेश होता. आपुलकीचा किंचितही स्पर्श नव्हता. मी डोळ्यातील अश्रू पुसले आणि काहीही न बोलता स्वयंपाकघरात गेले. पाण्याचे ग्लास भरताना माझे हात थरथरत होते. मला असं वाटत होतं की माझी सगळी स्वप्न एका क्षणात तुटून विखुरली आहे. मी एक एक करून सर्वांसमोर पाण्याचे ग्लास ठेवत होते, पण एकाही व्यक्तीने माझ्याकडे पाहून एवढं सुद्धा विचारलं नाही की माझ्या मनात काय चाललं आहे. मी पुन्हा शांतपणे स्वयंपाकघरात परत गेली आणि भांडी आवरायला लागली. बाहेर सगळेजण जेवण करून आपापल्या खोलीत निघून गेले होते, पण माझ्या मनात हजारो प्रश्न घोळत होते. लग्नानंतर एका मुलीची सगळी स्वप्न संपून जातात का? शिक्षण फक्त पदवी मिळवण्यासाठीच असतं का? स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा बाळगणं चुकीचं आहे का? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, ज्याने नेहमी माझी साथ देण्याचं वचन दिलं होतं, तो आज माझ्या सर्वात गरजेच्या क्षणी पूर्णपणे शांत का राहिला? त्या रात्री मला उशिरापर्यंत झोपच लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे लवकर उठले. संपूर्ण घराची स्वच्छता केली. त्यानंतर स्वयंपाकघरात जाऊन सर्वांसाठी चहा आणि नाश्ता तयार करायला सुरुवात केली. पण माझ्या मनात मागच्या रात्री घडलेल्या गोष्टी सतत फिरत होत्या. तरीही मी कोणाशीही त्याबद्दल काही बोलले नाही. तेवढ्या दाराची बेल वाजली. मी त्यावेळी स्वयंपाकघरात असल्यामुळे बाहेर जाऊ शकले नाही. बाबा जाऊन दार उघडून आले. पोस्टमन त्यांच्या हातात एक मोठा लिफाफा देऊन निघून गेला. सुरुवातीला त्यांना वाटलं की कदाचित हॉस्पिटलकडून त्यांच्यासाठी काही कागदपत्र आलं असेल, कारण ते त्याच हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करत होते आणि अनेकदा हॉस्पिटलकडून महत्त्वाची कागदपत्र त्यांच्याकडे येत असत. पण त्यांनी लिफाफ्यावर लिहिलेलं नाव नीट वाचलं आणि त्यांच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. त्या लिफाफ्यावर माझं नाव स्पष्टपणे लिहिलेलं होतं आणि त्यावर हॉस्पिटलची मोहर होती. त्यांना लगेच समजलं की हे त्या नोकरीशी संबंधित पत्र आहे ज्याबद्दल मी मागच्या रात्री बोलले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तो लिफाफा उघडला. आतून नियुक्तीचं पत्र बाहेर काढलं आणि ते भराभर स्वयंपाकघराच्या दिशेने येऊ लागले. त्यावेळी मी गॅसवर चहा ठेवून नाश्त्याची तयारी करत होते. ते येताच त्याने ते पत्र माझ्यासमोर हलवत रागाने विचारलं की काल रात्री आम्ही सांगितलेली एकही गोष्ट तुझ्या लक्षात राहिली नाही का? आम्ही स्पष्ट नकार दिला होता ना, तरी सुद्धा तू एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवलीस.
मी काही बोलण्याआधीच त्यांनी बाजूला ठेवलेली काडी पेटी उचलली आणि त्या पत्राला आग लावली. क्षणात ते पत्र जळू लागलं. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या अनेक महिन्यांची मेहनत, माझा अभ्यास आणि माझी स्वप्न राख होत होती. मी घाबरून पुढे सरसावली आणि ते जळतं पत्र वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी माझ्या सासूबाईंनी माझा हात घट्ट पकडला आणि मला मागे ओढत म्हणाल्या की सुनबाई, अजूनही आमचं बोलणं तुला समजलं नाही का? या घरातील मोठी माणसं एकदा निर्णय घेतात तेव्हा त्यानंतर दुसऱ्या कोणाचंही म्हणणं चालत नाही. कान उघडे ठेवू नाही. या घरची सून नोकरी करणार नाही आणि जर तू पुन्हा या घरातून बाहेर पडून नोकरी करण्याचा प्रयत्न केलास तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. त्यांचा आवाज इतका कठोर होता की मी काही क्षण पूर्णपणे गप्प झाले. माझ्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते, पण माझ्यासाठी कोणाच्याही चेहऱ्यावर किंचितही माया किंवा सहानुभूती दिसत नव्हती. मी फक्त त्या जळणाऱ्या पत्राकडे पाहत राहिले, जे काही क्षणातच पूर्णपणे राग झालं. त्या क्षणी मला असं वाटलं की कोणीतरी माझी ओळखच माझ्याकडून हिरावून घेतली आहे. तेवढ्यात रोहनही तिथे आला. त्याने घरातलं वातावरण पाहिलं पण काहीच बोलला नाही. त्याने एकदा माझ्याकडे पाहिलं, मग बाबा आणि आईकडे पाहिलं आणि एक शब्दही न बोलता तिथेच उभा राहिला. त्याची ती शांतता माझ्या मनाला सर्वात जास्त वेदना देत होती. मला वाटलं होतं की किमान तो तरी माझ्या मेहनतीची किंमत समजून घेईल, पण त्या क्षणी त्यानेही माझी साथ दिली नाही. मी डोळ्यातील अश्रू पुसले आणि शांतपणे पुन्हाच गॅससमोर जाऊन उभी राहिली, कारण मला समजलं होतं की त्या घरात माझं म्हणणं ऐकून घेणारं सध्या तरी कोणीच नव्हतं. पण त्या क्षणी मी मनाशी एक ठाम निर्णय घेतला. रस्ता कितीही कठीण असला, कितीही अडथळे आले, तरी मी माझ्या स्वप्नांना कायमचं संपून जाऊ देणार नाही. कारण मेहनतीने मिळवलेलं स्वप्न फक्त एक कागद जळून गेल्याने संपत नाही. ते पूर्ण करण्याची जिद्द आणि हिंमत मनात जिवंत असेल तर एक दिवस त्या स्वप्नापर्यंत पोचण्याचा मार्ग नक्कीच सापडतो. त्या दिवशी मी माझ्या चेहऱ्यावर वेदनेची एकही छटा दिसू दिली नव्हती. पण खरं सांगायचं तर आतून मी पूर्णपणे तुटून गेले होते. दुपारची वेळ होती. मी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात उभी राहून सर्वांसाठी जेवण बनवत होते. गॅसवर डाळ शिजत होती, दुसऱ्या बाजूला भाजी तयार होत होती आणि मी चपात्या लाटत होते. तेवढ्यात बाहेर दाराची बेल वाजली. काही क्षणांनी मला माझ्या नणंद नेहाचा आवाज ऐकू आला. तिच्यासोबत तिचा मुलगा आर्यनही आला होता. जशी आर्यनने मला पाहिलं तसा तो आनंदाने मामी मामी असं म्हणत स्वयंपाकघराच्या दिशेने धावत आला. पण नेहाने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली की आधी इथे बस, मामीला नंतर भेट. मी शांतपणे माझं काम करत राहिले, पण स्वयंपाकघर आणि हॉल यांच्यामध्ये फारसं अंतर नव्हतं. त्यामुळे त्यांचं प्रत्येक बोलणं माझ्या कानांपर्यंत स्पष्टपणे पोचत होतं. माझ्या सासूबाई हसत हसत आपल्या मुलीला म्हणाल्या की अगं, तुला माहिती आहे ना, तुझ्या वहिनीला तर खूप पंख फुटले होते. महाराणी नोकरी करायला निघाली होती, तेही एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये. आता वाटत होतं की ऑफिसला जाईल, खुर्चीवर बसेल आणि सगळेजण तिला मॅडम म्हणून हाक मारतील. पण आम्ही योग्य वेळी तिची सगळी स्वप्न संपवली. सून जर घराबाहेर पडायला लागली तर घर कोण सांभाळणार? आमच्या घराण्यात आजपर्यंत कोणत्याही सुनेने नोकरी केली नाही आणि पुढेही करणार नाही. नेहा ही हसत म्हणाली की आई, तू अगदी बरोबर केलंस. आजकालच्या मुली 2 पैसे कमवायला लागल्या की त्यांना वाटायला लागतं की घरच्यांची काही गरजच नाही. नोकरी केली की उद्या स्वतःचीच मर्जी चालवायला लागते. माझ्या सासूबाई पुन्हा म्हणाल्या की आणि तसंही या घरात कसली कमतरता आहे? बाबा कमवतात आणि रोहनही चांगली नोकरी करतो, मग तिला बाहेर जाऊन काम करण्याची गरजच काय? खरं सांगायचं तर हिला स्वतःचाच खूप अभिमान आला होता. हॉस्पिटलची डायरेक्टर बनायचं स्वप्न पाहत होती, पण आता बघ, शेवटी स्वयंपाकघरात उभी राहून चपात्या बनवत आहे. हीच तिची खरी जागा आहे. आई मुलीचं हसणं संपूर्ण हॉलमध्ये घुमत होतं. त्यांचं प्रत्येक वाक्य माझ्या मनाला बाणासारखं टोचत होतं. काही महिन्यांपूर्वी मला वाटायचं की काळानुसार सगळेजण मला समजून घेतील, पण आता मला स्पष्टपणे दिसत होतं
की हे लोक मला कधीच समजून घेण्याचा प्रयत्न करणार नाहीत. माझी इच्छा असती तर त्या क्षणी बाहेर जाऊन मी त्यांना उत्तर दिलं असतं, पण मी तसं केलं नाही. मी माझ्या डोळ्यात आलेले अश्रूसुद्धा पुसले नाहीत, कारण मी स्वतःला रडूच दिलं नाही. मी फक्त शांतपणे चपात्या भाजत राहिले आणि मनोमन स्वतःला एक वचन दिलं की आता माझी लढाई कोणाशी वाद घालून नाही, तर माझ्या संयमाने, माझ्या समजुतीने आणि माझ्या कर्तृत्वाने होईल. जेवण तयार झाल्यानंतर मी नेहमीप्रमाणे सर्वांना जेवण वाढलं, पण एकाही व्यक्तीने माझ्याकडे साधं पाहिलं सुद्धा नाही. सगळेजण निवांत गप्पा मारत जेवत राहिले आणि मी शांतपणे भांडी आवरत राहिली. सगळी कामं संपवल्यानंतर मी हळूच माझ्या खोलीत गेले. खोलीचं दार बंद केलं आणि काही क्षण तिथे शांतपणे उभी राहिली. त्यानंतर मी कपाट उघडलं, त्यामध्ये ठेवलेला छोटासा लॉकर बाहेर काढला आणि थरथरणाऱ्या हातांनी त्याची चावी फिरवली. लॉकर उघडताच माझी नजर त्या फाईलकडे गेली, जी मी लग्नाच्या दिवसापासून अतिशय जपून ठेवली होती. मी ती फाईल हळूच बाहेर काढली आणि काही वेळ हातात धरून शांतपणे पाहत राहिले. त्या फाईलमध्ये फक्त कागदपत्र नव्हती, तर एक असं सत्य दडलं होतं की ते जर आज समोर आलं असतं तर या घरातील अनेक लोकांचे खरे चेहरे उघडे पडले असते. पण मी अजूनपर्यंत कोणालाही त्याबद्दल काही सांगितलं नव्हतं, कारण मला नेहमी योग्य वेळेची वाट पाहायची होती. मला माहीत होतं की ठोस पुरावा नसताना कोणतंही सत्य लोकांना खरं वाटत नाही. म्हणूनच मी प्रत्येक महत्त्वाचा पुरावा आणि प्रत्येक महत्त्वाची गोष्ट जपून ठेवली होती. मी त्या फाईलकडे पाहत हलकसं हसले आणि स्वतःशीच म्हणाले की अजून नाही, पण लवकरच तो दिवस येईल जेव्हा हे कागद माझी सर्वात मोठी ताकद ठरतील आणि त्या दिवशी कोणालाही माझ्या स्वप्नांना आग लावून संपवता येणार नाही. त्या क्षणी मी आणखी एक ठाम निर्णय घेतला. घरात कोणाचंही काहीही मत असलं तरी मी हॉस्पिटलमध्ये नक्की जाणार होते. तिथे जाऊन संपूर्ण माहिती घेणार होते आणि माझ्या भविष्याचा निर्णय भीतीपोटी नव्हे, तर शांतपणे आणि विचारपूर्वक घेणार होते. आता मला कोणाच्याही आधाराची अपेक्षा उरली नव्हती. मला समजलं होतं की माझी ओळख टिकवायची असेल तर सर्वप्रथम मला स्वतःसाठी उभं राहावं लागेल आणि कदाचित माझ्या आयुष्याचं खरं वळण आता इथूनच सुरू होणार होतं. त्या रात्री घरातील सगळेजण आपापल्या खोलीत गेले, तेव्हा मीही शांतपणे माझ्या खोलीत आले. पण दिवसभरात घडलेल्या सगळ्या गोष्टी माझ्या मनात सतत फिरत होत्या. मला समजत नव्हतं की पुढे नेमकं काय करावं. तेवढ्यात रोहनही खोलीत आले. मी त्याच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले की रोहन, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. तो माझ्याजवळ येऊन बसला आणि म्हणाला की हो प्रिया, बोल, काय झालं? मी डोळ्यात दाटून आलेले अश्रू आवरत म्हणाले की मला उद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन नोकरी जॉईन करायची आहे, पण बाबा आणि आई मला तसं करू देणार नाही. त्यांनी तर माझं अपॉइंटमेंट लेटर सुद्धा जाळून टाकलं. मी आता माझी स्वप्न पुन्हा तुटताना पाहू शकत नाही. रोहनने माझा हात आपल्या हातात घेतला आणि शांतपणे म्हणाला की तू अजिबात घाबरू नकोस. बाबा आणि आईचं मी पाहतो, मी त्यांच्याशी बोलतो. तू इतकी मेहनत करून शिकली आहेस, तुला तुझं स्वप्न पूर्ण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तू उद्या सकाळी हॉस्पिटलमध्ये जा आणि नोकरी जॉईन कर. पुढे जे काही होईल ते मी सांभाळेन. त्याचं हे बोलणं ऐकून अनेक दिवसांनी माझ्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. मला वाटलं किमान माझा नवरा तरी माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्या रात्री मला अनेक दिवसानंतर थोडी मनशांती मिळाली आणि मी शांतपणे झोपले, कारण पहिल्यांदाच मला असं वाटलं की कदाचित माझ्या आयुष्यात आता खऱ्या अर्थाने बदल होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीपेक्षा लवकर उठले. रोजप्रमाणे घरातील सगळी कामं पूर्ण केली. सर्वांसाठी चहा बनवला, नाश्ता तयार केला आणि त्यानंतर माझ्या खोलीत गेले. मी कपाट उघडलं तेव्हा सर्वप्रथम माझी नजर त्या साडीवर पडली, जी माझ्या आईने माझ्या लग्नाच्या वेळी स्वतःच्या हातांनी मला दिली होती. त्या साडीला स्पर्श करताच माझ्या डोळ्यात पाणी आले. माझ्या आईचं लग्नानंतर अवघ्या 2 महिन्यातच निधन झालं होतं, पण तिने दिलेली प्रत्येक वस्तू आजही माझ्यासाठी तिच्या आशीर्वादासारखीच होती. मी प्रेमाने ती साडी कपाळाला लावली
आणि मनातल्या मनात म्हणाले की आई, आज तू असतीस तर मला पाहून खूप आनंद झाला असता. मला आशीर्वाद दे, म्हणजे मी माझी स्वप्न पूर्ण करू शकेन. त्यानंतर मी तीच साडी नेसली आणि आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहिलं. त्या क्षणी अनेक दिवसानंतर मला पुन्हा माझ्यात तोच आत्मविश्वास जाणवला जो लग्नापूर्वी होता. दुसरीकडे रोहनही तयार होत होता. तो एका खाजगी कंपनीत ऑफिस असिस्टंट म्हणून काम करत होता. तो रोज वेळेवर ऑफिसला जायचा, फाईल सांभाळायचा, आवश्यक कागदपत्र तयार करायचा, प्रिंट काढायचा आणि बॉसने दिलेलं प्रत्येक काम प्रामाणिकपणे पूर्ण करायचं. त्याचा पगार चांगला होता. त्या पगारातून घरचा बराचसा खर्च भागायचा. त्यासोबतच बाबांची कमाई ही घरात यायची. पण गेल्या काही महिन्यांपासून रोहनच्या ऑफिसमध्ये आर्थिक अडचणी सुरू होत्या आणि त्याला पगार वेळेवर मिळत नव्हता. त्यामुळे घरचा खर्च सांभाळणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं होतं. हेच एक मोठं कारण होतं की मी नोकरी करण्याचा निर्णय आणखी ठाम केला होता. मला वाटलं जर मीही कमावू लागले तर घरच्या जबाबदाऱ्या हलक्या होतील आणि कोणावरही आर्थिक ओझं राहणार नाही. मी तयार होऊन खोलीतून बाहेर आले तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला वरपासून खालपर्यंत निरखून पाहिलं. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला. त्या मोठ्या आवाजात म्हणाल्या, वा महाराणी, आज तर खूप सजून धजून निघाली आहेस. इतक्या सकाळी कुठे जायची तयारी सुरू आहे? मी काही बोलण्यापूर्वी रोहनकडे पाहिलं. त्याने मला धीर देण्यासाठी हलकंसं मान हलवलं. तेव्हा मी शांतपणे म्हणाले की आई, मी संध्याकाळपर्यंत परत येईल. त्याने मला पुन्हा रागाने विचारलं की पण कुठे चालली आहेस? मी न घाबरता शांत आवाजात उत्तर दिलं की मी हॉस्पिटलमध्ये चालले आहे आणि आजपासून तिथे माझी नोकरी जॉईन करणार आहे. माझं बोलणं ऐकताच त्यांच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं आणि त्यांचा चेहरा एकदम पांढरा फटाक पडला. मी त्यांच्या नकारानंतरही इतकं मोठं पाऊल उचलेन याची त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती. थोड्याच वेळात मी घराबाहेर पडले. बाहेर पांढऱ्या रंगाची एक मोठी गाडी आधीपासूनच माझी वाट पाहत उभी होती. ड्रायव्हरने मला पाहताच लगेच गाडीचा दरवाजा उघडला आणि आदराने आत बसण्याची विनंती केली. मी शांतपणे गाडीत बसले आणि गाडी हळूहळू हॉस्पिटलच्या दिशेने निघाली. संपूर्ण रस्ताभर माझी नजर खिडकीबाहेर होती, पण माझे विचार मात्र कुठेतरी दूर भटकत होते. थोड्याच वेळापूर्वी घरात घडलेल्या प्रत्येक गोष्टीची आठवण माझ्या मनात पुन्हा पुन्हा येत होती. मी मनात विचार करत होते की माणसाचं आयुष्य खरंच किती विचित्र असतं. कालपर्यंत अशी वेळ होती की प्रत्येक गोष्टीत माझा अपमान केला जात होता. माझ्या बोलण्याला कोणतीही किंमत दिली जात नव्हती आणि आज तेच नशीब मला अशा ठिकाणी घेऊन चाललं होतं जिथे लोक माझी वाट पाहत होते, माझा आदर करण्यासाठी उभे होते. पण माझ्या मनात सर्वात जास्त एकच विचार सतत घोळत होता. आज बाबांचा चेहरा पाहण्यासारखा असेल, कारण त्यांना अजिबात कल्पना नव्हती की ज्या हॉस्पिटलमध्ये ते अनेक वर्षांपासून वॉर्ड बॉय म्हणून काम करत आहेत, त्याच हॉस्पिटलची नवीन डायरेक्टर आज त्यांची स्वतःची सून बनणार आहे. मी याच विचारात हरून गेले होते. जेव्हा त्यांची नजर पहिल्यांदा माझ्यावर पडेल तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील भाव कसे बदलतील? त्यांनी माझ्याशी केलेल्या वागणुकीची आठवण येईल का? त्यांना त्यांच्या शब्दांचा आणि वागण्याचा पश्चाताप होईल का? की ते पूर्वीप्रमाणेच त्यांच्या अहंकारात राहतील? या सगळ्या विचारांमध्ये मी इतकी गुंतले होते की हॉस्पिटल कधी आलं हे मला कळलंच नाही. गाडी जशी हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरली तसं मला तिथे आधीपासून अनेक लोक उभे असल्याचे दिसले. गाडी थांबताच ड्रायव्हर खाली उतरला आणि त्याने आदराने माझ्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला. मी शांतपणे खाली उतरले. समोर हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स, स्टाफ आणि इतर अनेक कर्मचारी माझ्या स्वागतासाठी रांगेत उभे होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदी स्मित होतं. कोणाच्या हातात फुलांचा सुंदर गुच्छा होता तर कोणी टाळ्या वाजवत माझं स्वागत करत होतं. मला पाहताच सगळ्यांनी एकत्र हसत माझं स्वागत केलं. एक वरिष्ठ डॉक्टर पुढे आले आणि त्यांनी अत्यंत आदराने माझ्या हातात सुंदर फुलांचा गुच्छ दिला. त्यानंतर उपस्थित सर्वांनी नवीन डायरेक्टर म्हणून माझं मनापासून अभिनंदन केलं. मीही हलकंसं स्मित करत
प्रत्येकाचे आभार मानत राहिले. त्यानंतर मला पूर्ण आदराने माझ्या ऑफिसमध्ये नेण्यात आलं. माझं ऑफिस खूप मोठं, प्रशस्त आणि सुंदर होतं. आत प्रवेश करताच मी चारही बाजूंना नजर फिरवली. प्रत्येक गोष्ट अतिशय व्यवस्थित आणि आकर्षक पद्धतीने मांडलेली होती. मोठं टेबल, आरामदायी खुर्ची, समोर भेटायला येणाऱ्यांसाठी ठेवलेल्या खुर्च्या आणि भिंतीवर हॉस्पिटलशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती लावलेली होती. मी माझ्या खुर्चीवर जाऊन बसले आणि काही क्षण शांतपणे तिथेच बसून राहिले. माझ्या मनात अनेक विचार सुरू होते, पण माझ्या चेहऱ्यावर मात्र पूर्ण आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. काही वेळानंतर मी ठरवलं की सर्वप्रथम संपूर्ण हॉस्पिटलची पाहणी स्वतः करावी. मी खुर्चीवरून उठले आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संपूर्ण हॉस्पिटलचा फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले. मी प्रत्येक वॉर्डमध्ये गेले. प्रत्येक रुग्णाशी प्रेमाने संवाद साधला. त्यांना विचारलं की तुम्हाला इथे काही अडचण तर नाही ना? औषधं वेळेवर मिळतात ना? डॉक्टर तुमची व्यवस्थित तपासणी करतात ना? अनेक रुग्णांनी माझ्याशी बोलून आनंद व्यक्त केला. काहींनी छोट्या मोठ्या अडचणी आणि तक्रारीही सांगितल्या. त्या सर्व गोष्टी मी तिथल्या तिथे काळजीपूर्वक नोंदवून घेतल्या. माझी एकच इच्छा होती की या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही रुग्णाशी अन्याय किंवा गैरव्यवहार होऊ नये. मी प्रत्येक विभागात गेले. प्रत्येक ठिकाण बारकाईने पाहिले. स्वच्छता कशी आहे? औषधांचा साठा पुरेसा आहे का? स्टाफ आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे का? याची मी स्वतः खात्री करून घेत होते. कोणतीही गोष्ट दुर्लक्षित करायची माझी इच्छा नव्हती, कारण आता या संपूर्ण हॉस्पिटलची जबाबदारी माझ्या खांद्यावर होती. फेरफटका संपवून जेव्हा मी पुन्हा माझ्या ऑफिसमध्ये आले, तेव्हा माझ्या मनात एकच विचार सुरू होता. आता वेळ आली होती त्या लोकांचं खरं काम सर्वांसमोर आणण्याची, जे अनेक वर्षांपासून आपल्या नोकरीला जबाबदारी म्हणून नव्हे तर केवळ औपचारिकता म्हणून करत होते. त्यामध्ये बाबांचंही नाव होतं. मला माहीत होतं की आजचा दिवस फक्त माझ्यासाठीच नाही तर त्यांच्यासाठीही आयुष्यातील एक मोठा धडा ठरणार होता. मी लगेच हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टरांना माझ्या ऑफिसमध्ये बोलावलं. काही मिनिटातच ते माझ्यासमोर येऊन उभे राहिले. मी त्यांना शांतपणे म्हणाले की आत्ताच संपूर्ण हॉस्पिटलची एक मीटिंग बोलवा. त्या मीटिंगमध्ये डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, सिक्युरिटी गार्ड, स्वच्छता कर्मचारी आणि हॉस्पिटलमधील प्रत्येक कर्मचारी उपस्थित असला पाहिजे. एकाही व्यक्तीने गैरहजर राहू नये. आणि त्यासोबत मला प्रत्येक कर्मचाऱ्याचा आजपर्यंतचा संपूर्ण सेवा रेकॉर्डही हवा आहे. मला पाहायचं आहे की कोणी किती प्रामाणिकपणे काम केलं आहे, कोणी किती निष्काळजीपणा केला आहे, कोणाविरुद्ध किती तक्रारी आल्या आहेत आणि रुग्णांशी प्रत्येकाचं वर्तन कसं राहिलं आहे. मुख्य डॉक्टरांनी माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं आणि कोणताही प्रश्न न विचारता लगेच तिथून निघून गेले. काही वेळातच संपूर्ण हॉस्पिटलमध्ये मीटिंगची सूचना देण्यात आली. प्रत्येक कर्मचाऱ्याला ठरलेल्या वेळी मीटिंग हॉलमध्ये उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. दुसरीकडे डॉक्टर आणि इतर कर्मचारी सर्व आवश्यक फाईल्स गोळा करण्याचं काम करू लागले. थोड्याच वेळात माझ्यासमोर फाईल्सचा मोठा ढीग ठेवण्यात आला. मी एक एक फाईल उघडून बारकाईने वाचायला सुरुवात केली. कुठे सेवेचा तपशील नोंदवलेला होता तर कुठे अनेक तक्रारी नोंदवलेल्या होत्या. मी प्रत्येक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक तपासत होते, कारण कोणताही निर्णय पुराव्याशिवाय घ्यायचा माझा अजिबात हेतू नव्हता. काही वेळातच मीटिंग हॉल पूर्ण भरला. सर्व कर्मचारी आपापल्या जागेवर बसले होते. काही जण हळू आवाजात एकमेकांशी बोलत होते तर काही जण विचार करत होते की नवीन डायरेक्टरने अचानक एवढी मोठी मीटिंग का बोलावली असेल. तेवढ्यात मी माझ्या हातात फाईल्स घेऊन मीटिंग हॉलमध्ये प्रवेश केला. मी आज जाताच संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. सर्वजण आदराने आपल्या जागेवरून उभे राहिले. मी सर्वांना बसण्याचा इशारा केला आणि स्वतः समोर जाऊन उभी राहिली. माझी नजर हळूहळू संपूर्ण हॉलमध्ये फिरत होती. तेवढ्यात ती बाबांवर जाऊन थांबली. ते इतर वॉर्ड बॉयसोबत मागच्या बाजूला उभे होते. त्यांनी मला पूर्ण आत्मविश्वासाने सर्वांसमोर उभं असलेलं पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात आश्चर्य स्पष्ट दिसू लागलं.
त्यांच्या चेहऱ्याचा रंग क्षणातच उडाला. त्यांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. ते वारंवार माझ्याकडे पाहत होते आणि मग आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांकडे पाहत होते. कदाचित त्यांना वाटत होतं की ते एखादं स्वप्न पाहत आहे. त्यांच्या हातांना हलकासा कंप सुटला होता. कपाळावर घामाचे थेंब स्पष्ट दिसत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि लाज हे दोन्ही भाव एकाच वेळी उमटले होते. कारण ज्या सुनेला त्यांनी नेहमी कमी लेखलं होतं तीच आज त्यांच्यासमोर संपूर्ण हॉस्पिटलची डायरेक्टर म्हणून उभी होती आणि आता निर्णय घेण्याचा अधिकारही तिच्याच हातात होता. नंतर मी सर्वांसमोर पूर्ण आत्मविश्वासाने उभी राहून मोठ्या आवाजात म्हणाले की आपण सर्वजण माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका. आजपासून या हॉस्पिटलची जबाबदारी माझ्यावर आहे आणि माझी एकच इच्छा आहे की या हॉस्पिटलचं नाव नेहमी चांगल्या कामामुळे घेतलं जावं. मी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा अजिबात सहन करणार नाही. मला औषधांपासून रुग्णांच्या चाचण्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट वेळेवर आणि योग्य पद्धतीने पूर्ण झालेली हवी आहे. हॉस्पिटलमधील प्रत्येक खोली, प्रत्येक वॉर्ड, प्रत्येक मार्ग आणि प्रत्येक कोपरा पूर्णपणे स्वच्छ असला पाहिजे. कोणत्याही रुग्णाला उपचारासाठी इकडे तिकडे भटकावं लागू नये. कोणताही रुग्ण तासनतास वाट पाहत बसलेला दिसता कामा नये. कोणालाही औषधं वेळेवर मिळाली नाही असं ही होता कामा नये. आणि जर कोणत्याही रुग्णाकडून कोणत्याही डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, सिक्युरिटी गार्ड किंवा इतर कोणत्याही कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार आली तर त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. तो या हॉस्पिटलमध्ये कितीही वर्षापासून काम करत असला तरी त्याला कोणतीही सूट मिळणार नाही. माझ्यासाठी सर्व कर्मचारी समान आहेत. कोणालाही त्याच्या जुन्या नोकरीमुळे किंवा ओळखीमुळे विशेष सवलत मिळणार नाही. इथे फक्त तोच कर्मचारी राहील जो प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने आपलं काम करेल. मला असं अजिबात वाटू नये की या हॉस्पिटलमध्ये आलेला एखादा रुग्ण दुःखी होऊन परत गेला. तो उपचारासाठी येथे आला तर त्याला असं वाटलं पाहिजे की तो योग्य ठिकाणी आला आहे. त्यामुळे आजपासून प्रत्येकाने आपली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे आणि मनापासून पार पाडली पाहिजे. माझं बोलणं संपताच संपूर्ण हॉलमध्ये पूर्ण शांतता पसरली. कोणाचीही एकमेकांशी बोलण्याची हिंमत होत नव्हती. सर्वजण अत्यंत लक्षपूर्वक माझं बोलणं ऐकत होते. पण माझी नजर वारंवार बाबांकडे जात होती. त्यांची अवस्था सर्वात वाईट दिसत होती. त्यांच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे उडाला होता. कपाळावर सतत घामाचे थेंब जमा होत होते. ते वारंवार खिशातून रुमाल काढून कपाळ पुसत होते. मग घाईघाईने चष्मा काढून साफ करत आणि पुन्हा डोळ्यांवर लावत होते. तरी सुद्धा त्यांची नजर माझ्याकडून हटत नव्हती. जणू अजूनही त्यांना विश्वास बसत नव्हता की त्यांच्या समोर उभी असलेली त्यांची सूनच या संपूर्ण हॉस्पिटलची नवीन डायरेक्टर आहे. त्यांच्या डोळ्यात भीती, लाज होती आणि एक विचित्र अस्वस्थताही स्पष्ट दिसत होती. कदाचित त्यांनी माझ्याशी केलेल्या प्रत्येक वागणुकीची आणि प्रत्येक शब्दाची आठवण होत होती. मी त्यांची अवस्था पाहून समजून गेले होते की आज त्यांना पहिल्यांदाच त्यांच्या चुकीची जाणीव होत आहे. पण माझ्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करून उभी होते. काही वेळानंतर मी माझं बोलणं संपवलं आणि सर्व कर्मचाऱ्यांना म्हणाले की आता तुम्ही सर्वजण आपल्या आपल्या कामावर जाऊ शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आजपासून या हॉस्पिटलमध्ये फक्त प्रामाणिकपणा, शिस्त आणि मेहनत चालेल. कोणतंही कारण किंवा कोणताही बहाणा मान्य केला जाणार नाही. माझं बोलणं संपताच सर्वजण हळूहळू मीटिंग हॉलमधून बाहेर पडू लागले. पण बाहेर जाण्यापूर्वी प्रत्येकजण एकदा तरी माझ्याकडे वळून पाहत होता. कदाचित त्यांच्या मनात एकच विचार सुरू होता की नवीन डायरेक्टर खूप कडक स्वभावाचे आहेत आणि आता या हॉस्पिटलमध्ये पूर्वीसारखं काहीही चालणार नाही. जेव्हा जवळजवळ सगळेच बाहेर गेले तेव्हा मी समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना म्हणाले की मिस्टर संजय यांना माझ्या कॅबिनमध्ये पाठवा. डॉक्टरांनी मान हलवून होकार दिला आणि ते बाहेर गेले. दुसरीकडे बाबांचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्यांना समजत नव्हतं की मी त्यांना एकट्यांना का बोलावलं आहे. ते हळूहळू पावलं टाकत माझ्या कॅबिनच्या दिशेने आले. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत होती. त्यांचं संपूर्ण शरीर थरथरत असल्यासारखं वाटत होतं. त्याने कॅबिनच्या दरवाजावर हलकंसं टकटक केलं.
मी आत येण्याची परवानगी दिली. ते हळूच दरवाजा उघडून आत आले. त्यांच्या अंगावर घामाच्या धारा वाहत होत्या, जणू ते मुसळधार पावसात भिजून आले होते. त्यांचे हातही हलके हलके थरथरत होते. ते माझ्या टेबलापासून थोड्या अंतरावर येऊन उभे राहिले, पण माझ्याकडे नीट नजरेला नजर देऊन पाहण्याचीही त्यांची हिंमत होत नव्हती. काही क्षण कॅबिनमध्ये पूर्ण शांतता होती. त्यानंतर त्यांनी धीर एकवटत माझ्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले की प्रिया, तू इथे? त्यांचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच मी त्यांना मध्येच थांबवलं. मी शांत पण ठाम आवाजात म्हणाले की मिस्टर संजय, येथे आपण मला माझ्या नावाने हाक मारू शकत नाही. येथे मी तुमची सून नाही आणि हे तुमचं घरही नाही. हे हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलची मी डायरेक्टर आहे. त्यामुळे येथे तुम्ही मला फक्त मॅडम म्हणूनच हाक मारा, कारण येथे नात्यांपेक्षा नियमांना अधिक महत्त्व आहे आणि मला आशा आहे की तुम्ही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. माझं बोलणं ऐकताच त्यांनी लगेच मान खाली घातली आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाले की सॉरी मॅडम, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माफ करा. मला खरंच खूप लाज वाटते. खरं सांगतो, मला अजिबात माहिती नव्हतं की ते लेटर तुमच्यासाठी होतं आणि तुम्ही या हॉस्पिटलच्या डायरेक्टर होणार आहात. जर मला आधी थोडीशी ही कल्पना असती तर मी ते लेटर कधीच जाळलं नसतं. माझ्याकडून पुन्हा अशी चूक कधीही होणार नाही. प्लीज मला माफ करा. त्यांचं हे बोलणं ऐकताच माझ्या मनातील राग आणखी वाढला, कारण मला स्पष्टपणे समजलं होतं की त्यांना त्यांच्या चुकीचा खरा पश्चाताप नव्हता, तर त्यांना याची खंत होती की त्यांना आधी सत्य माहिती नव्हतं. मी मनात विचार करू लागले की हा माणूस किती स्वार्थी आहे. जर यांना आधी माहिती असतं की मी एवढ्या मोठ्या हॉस्पिटलचे डायरेक्टर होणार आहे, तर याच लोकांनी मला नोकरी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं असतं, माझी साथ दिली असती आणि माझा प्रत्येक निर्णयाला मान्यता दिली असती. पण जर मी एखाद्या छोट्या हॉस्पिटलमध्ये साधी नोकरी करायला जात असते, तर यांनी मला घराबाहेर पाऊलसुद्धा टाकू दिलं नसतं. यांना माझ्या आनंदाची कधीच काळजी नव्हती. त्यांना फक्त स्वतःच्या फायद्याची चिंता होती आणि आजही ही माफी ते स्वतःची नोकरी वाचवण्यासाठीच मागत होते, मनापासून नव्हे. मी काही क्षण त्यांच्याकडे शांतपणे पाहत राहिले. त्यानंतर मी टेबलवर ठेवलेली त्यांची फाईल उचलली आणि त्यांच्या समोर ठेवली. फाईल उघडत मी म्हणाले की मिस्टर संजय, तुम्हाला माहिती आहे का या फाईलमध्ये काय लिहिलं आहे? त्यांनी घाबरून माझ्याकडे पाहिलं, पण काहीच बोलले नाही. मी फाईलमधील एक एक पान उलटत म्हणाले की हे सगळं काय आहे? इतकी वर्ष तुम्ही या हॉस्पिटलमध्ये नेमकं काय करत होतात? तुम्हाला माहिती नाही का की हे सगळं हॉस्पिटलच्या नियमांच्या विरोधात आहे? तुमच्या विरुद्ध अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. तुम्ही अनेक रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांकडून पैसे घेतले, जेणेकरून त्यांचं काम लवकर होईल. कोणाची टेस्ट आधी करून दिली, कोणाला लवकर बेड मिळवून दिला, तर कोणाची फाईल पुढे सरकवण्यासाठी लाच घेतली. तुम्हाला खरंच असं वाटलं होतं का की तुमच्या या सर्व कृत्यांकडे कोणाचंच लक्ष जाणार नाही? तुम्हाला असं वाटत होतं का की तुम्ही आयुष्यभर लोकांना फसवत राहाल आणि कधीच पकडले जाणार नाही? माझं प्रत्येक वाक्य ऐकताच त्यांचा चेहरा पूर्णपणे फिक्कट पडला. त्यांचे ओठ थरथरू लागले. त्यांनी नजर खाली केली. त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी त्यांची अवस्था झाली होती, कारण आता त्यांना समजलं होतं की त्यांची सर्व रहस्य माझ्यासमोर उघडी पडली आहेत आणि आता त्यातून सुटका होणं जवळजवळ अशक्य आहे. क्षणाचाही विलंब न करता ते माझ्यासमोर हात जोडून उभे राहिले. त्यांचा आवाज थरथरत होता आणि ते वारंवार एकच गोष्ट म्हणत होते की मॅडम, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आता असं पुन्हा कधीही होणार नाही. मी वचन देतो. आजपासून पूर्ण प्रामाणिकपणे काम करेन. कोणत्याही रुग्णाकडून एक रुपयाही घेणार नाही. फक्त एकदा मला माफ करा. माझी नोकरी जाऊ देऊ नका. माझ्या कुटुंबाचं काय होईल? मी खरंच बदलून जाईल. प्लीज मॅडम, मला एक संधी द्या. ते सतत हात जोडून माझ्यासमोर उभे होते, पण यावेळी माझं मन अजिबात पाझरलं नाही, कारण मला माहीत होतं की आज मी त्यांना माफ केलं तर या हॉस्पिटलमधील इतर कर्मचाऱ्यांनाही असंच वाटेल की नियम हे फक्त दाखवण्यासाठी असतात. मी त्यांची फाईल पुन्हा बंद केली आणि त्यांच्याकडे पाहत शांत पण ठाम स्वरात म्हणाले की मिस्टर संजय, या हॉस्पिटलमध्ये कोणाची ओळख पाहिली जात नाही, फक्त त्यांचं काम पाहिलं जातं. तुम्ही रुग्णांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला आहे आणि ही केवळ छोटी चूक नाही, तर अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे मी तुम्हाला माफ करू शकत नाही.
आजपासून तुम्हाला या हॉस्पिटलच्या नोकरीतून सस्पेंड करण्यात येत आहे. पुढे चौकशी पूर्ण होईपर्यंत तुम्ही येथे कोणतंही काम करणार नाही. माझं बोलणं ऐकताच त्यांची मान खाली झुकली. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. पण आता खूप उशीर झाला होता. त्यांनी हळूच मान हलवली आणि काहीही न बोलता माझ्या कॅबिनमधून बाहेर पडले. काही वेळातच संपूर्ण हॉस्पिटलमध्ये ही बातमी पसरली की नवीन डायरेक्टरने नियमांचं उल्लंघन केल्यामुळे स्वतःच्या सासऱ्यांनाही सस्पेंड केलं. हे ऐकून प्रत्येक कर्मचाऱ्याला समजलं की आता या हॉस्पिटलमध्ये कोणाशीही पक्षपात केला जाणार नाही. संपूर्ण दिवस मी हॉस्पिटलच्या कामात व्यस्त होते. अनेक फाईल्स तपासल्या, अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि संध्याकाळपर्यंत मी पूर्णपणे थकून गेले होते. जेव्हा मी घरी पोचले तेव्हा पाहिलं की माझ्या सासूबाई दारात उभ्या राहून माझी वाट पाहत होत्या. त्यांनी मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर एक बनावटी हसू उमटलं. त्या लगेच माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या की अगं सुनबाई, तू आलीस? मी तर किती वेळ तुझी वाट पाहत होते. बाळा, मला माफ कर. माझ्याकडून खूप चुका झाल्या. मला माहिती नव्हतं की माझी सुनबाई इतकी शिकलेली, समजूतदार आणि कर्तृत्ववान आहे. माझ्या वागण्याबद्दल मला खूप पश्चाताप होत आहे. त्यांच्या बोलण्याने माझ्यातील राग अधिक वाढला, कारण सकाळपर्यंत हीच स्त्री मला घराबाहेर पडू द्यायला तयार नव्हती आणि आता तीच माझ्यासमोर बसून गोडगोड बोलत होती. मी मनात विचार करत होते की खरंच माणूस पैसा आणि पद पाहून किती लवकर बदलतो. यांना माझ्या चांगुलपणाची कधीच पर्वा नव्हती. यांना फक्त याचीच पर्वा होती की आज मी मोठ्या पदावर आहे. मला त्यांच्या विचारांची किवही येत होती आणि घृणाही वाटत होती. तेवढ्यात मागून माझे सासरेही हळूहळू चालत तिथे आले. त्यांचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. त्यांनी माझ्यासमोर येऊन हात जोडले आणि म्हणाले की बेटा, मला माफ कर. मी मान्य करतो की मी तुझ्याशी खूप वाईट वागलो, पण मी वचन देतो की आता कधीही अशी चूक करणार नाही. तू जसं सांगशील तसंच करेन. फक्त मला माफ कर. मी त्यांच्याकडे कोणताही भाव न दाखवता पाहिलं आणि स्पष्ट शब्दात म्हणाले की खूप उशीर झाला आहे. मी आता या घरात राहू शकत नाही. माझं बोलणं ऐकताच संपूर्ण घरात शांतता पसरली. पुढे मी काय करणार आहे हे कोणाला समजत नव्हतं. एवढं बोलून मी सरळ माझ्या खोलीत गेले. मी कपाट उघडलं. त्यानंतर त्यात ठेवलेला माझा लॉकर बाहेर काढला आणि चावीने उघडलं. लॉकरमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्र होती. त्यातूनच मी एक जुनी फाईल बाहेर काढली. त्या फाईलमध्ये एक मृत्यूपत्र ठेवलेलं होतं. हे तेच मृत्यूपत्र होतं ज्याबद्दल या घरात आजपर्यंत कोणालाही काहीच माहिती नव्हती. याबद्दल रोहनलाही काहीच माहिती नव्हती. मी ती फाईल घेऊन खाली हॉलमध्ये आले. तोपर्यंत रोहनही नोकरीवरून घरी परतला होता. घरातील सर्वजण हॉलमध्ये बसले होते. मी काहीही न बोलता ते मृत्यूपत्र सर्वांसमोर टेबलावर ठेवले. सर्वजण आश्चर्याने त्याकडे पाहू लागले. त्यानंतर मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले की आज मी तुम्हा सर्वांना एक असं सत्य सांगणार आहे जे आजपर्यंत मी कोणालाही सांगितलं नव्हतं. माझं बोलणं ऐकता सर्वजण माझ्याकडे पाहू लागले. मी हळूहळू सांगायला सुरुवात केली. ज्या रुग्णालयाची आज मी संचालक झाले आहे, मी फक्त त्या रुग्णालयाची संचालकच नाही तर त्याची मालकीनही आहे. ते रुग्णालय दुसऱ्या कोणाचं नसून माझ्या आजोबांचंच आहे. हे ऐकता सर्वांचे चेहरे बदलले. कोणालाही आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी पुढे म्हणाले की अनेक वर्षांपूर्वी माझ्या बाबांनी आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन माझ्या आईशी प्रेमविवाह केला होता. त्यामुळे माझ्या आजोबांनी रागाच्या भरात त्यांना आपल्या सर्व मालमत्तेपासून वंचित केलं होतं. त्यानंतर माझे आई बाबा वेगळे राहू लागले. काही वर्षानंतर माझ्या बाबांचं निधन झालं. तेव्हा माझ्या आईने एकटीने मला वाढवलं, शिकवलं. प्रत्येक अडचणीतून माझं रक्षण केलं आणि मला मोठं केलं. तिने मला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. दुसरीकडे काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतशी आजोबांची तब्येत खालावू लागली. त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. तेव्हा त्यांनी आम्हाला पुन्हा आपल्याकडे बोलावलं, आमची माफी मागितली आणि पुन्हा आपलं मांडलं. त्यानंतर मी आणि माझी आई कायम त्यांच्या सोबत राहू लागलो. पण माझ्या आयुष्याला खरं वळण तेव्हा मिळालं जेव्हा कॉलेजमध्ये माझी रोहनशी भेट झाली. त्याला प्रथम पाहताच तो मला खूप आवडला. हळूहळू आमची मैत्री झाली आणि नंतर आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो. माझी इच्छा असती
तर मी त्याला सुरुवातीलाच माझ्याबद्दलचं संपूर्ण सत्य सांगू शकले असते. पण माझी सवय नेहमीच साधेपणाने राहण्याची होती. एवढी संपत्ती आणि एवढी मोठी ओळख असूनही मी कधीही त्याचा दिखावा केला नाही. मी नेहमी साधे कपडे घालायचे आणि सर्वसामान्य मुलीप्रमाणे राहायचे. माझे सर्व मित्रमैत्रिणीही मध्यमवर्गीय कुटुंबातीलच होते. त्यामुळे संपूर्ण कॉलेजला वाटायचं की मीही त्यांच्यासारखीच एक साधी मुलगी आहे. मी कधीही कोणालाही माझी खरी ओळख सांगितली नाही. कारण मला हवं होतं की लोकांनी मला माझ्या स्वभावामुळे ओळखावं, माझ्या पैशामुळे नव्हे. काही काळानंतर मी ठरवलं की आता मी रोहनला माझ्याबद्दलचं खरं सत्य सांगावं. मी एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी नसून या शहरातील सर्वात मोठ्या उद्योगपतीची नात आहे. आमच्याकडे अनेक रुग्णालय आणि मोठ्या कंपन्या आहेत. पण ज्या दिवशी मी त्याला हे सगळं सांगणार होते, त्याच दिवशी त्यानेही मला त्याच्या आयुष्यातील एक दुःखद गोष्ट सांगितली. तो म्हणाला की कॉलेजमध्ये तो आधी एका खूप श्रीमंत मुलीवर प्रेम करत होता. पण त्या मुलीने फक्त एक पैंज जिंकण्यासाठी त्याच्याशी खोट्या प्रेमाचं नाटक केलं होतं. जेव्हा त्याला सत्य कळलं तेव्हा त्याचं हृदय पूर्णपणे तुटलं आणि त्यानंतर त्याच्या मनात श्रीमंत मुलींबद्दल तिरस्कार निर्माण झाला. त्याचं बोलणं ऐकून मी घाबरले. मला वाटलं की जर मी त्याला माझ्याबद्दलचं खरं सत्य सांगितलं तर तो मलाही त्या मुलीसारखंच समजेल आणि माझ्यापासून दूर जाईल. मला त्याला गमवायचं नव्हतं म्हणून मी शांत राहणंच योग्य समजलं. दुसरीकडे माझ्या आजोबांनीही मला या घरात लग्न करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. कारण त्यांनी आधीच माहिती मिळवली होती की रोहनची आई खूपच लालची स्वभावाची आहे. पण मी त्यांना म्हणाले की आजोबा, तुम्ही चुकीचा समज करून घेत आहात. रोहन खूप चांगला माणूस आहे. मी त्याच्याशीच लग्न करेन. मी त्याच्यासोबत आनंदाने राहीन. शेवटी त्यांनी माझ्या आनंदासाठी होकार दिला आणि माझं लग्न या घरात झालं. लग्नानंतरही मी कधीही माझी खरी ओळख कोणालाही सांगितली नाही. मी पूर्वीप्रमाणे साधे कपडे घालत राहिले, साधी सोन बनून राहिले. कारण मला हवं होतं की लोकांनी मला माझ्या स्वभावामुळे आपलं मानावं. पण हळूहळू मला समजू लागलं की या घरात माणसापेक्षा पैशाला जास्त महत्त्व दिलं जातं. जेव्हा मी पाहिलं की रोहनच्या नोकरीत अडचणी येत आहेत, त्याला पगार वेळेवर मिळत नाही, तेव्हा मी आजोबांशी बोलले आणि त्यांना सांगितलं की आता मला त्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळायच्या आहेत. त्यावेळी आजोबांनी माझ्यासाठी त्या रुग्णालयात व्यवस्थापन संचालक म्हणून नियुक्तीचं पत्र पाठवलं होतं. पण ते पत्र माझ्या हातात पोहोचण्यापूर्वीच माझ्या सासऱ्यांच्या हातात पडलं आणि काहीही न समजून त्यांनी ते फाडून जाळून टाकलं. कारण त्यांना वाटलं की मी नोकरी करू लागले तर या घरात त्यांचा अधिकार राहणार नाही. मी जेव्हा ही संपूर्ण गोष्ट एक एक करून सर्वांसमोर सांगितली तेव्हा माझ्या सासूबाई आणि सासरे दोघांचेही चेहरे पांढरे पडले. त्यांना काय बोलावं हेच समजत नव्हतं. दुसरीकडे रोहन मात्र सतत माझ्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात आश्चर्यही होतं आणि हजारो प्रश्नही होते. मी हळूहळू त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले की रोहन, मला माफ कर. मला तुझ्यापासून एवढं मोठं सत्य लपवायचं नव्हतं. पण मी खूप असह्य झाले होते. मला तुला गमवायचं नव्हतं. मला भीती वाटत होती की कदाचित तूही मला त्या मुलीसारखंच समजशील. आज मी हे सत्य माझ्या इच्छेने नाही तर परिस्थितीमुळे सांगत आहे. मी गरीब नाही, पण मी नेहमी साध्या मुलीप्रमाणे जगणं पसंत केलं. कारण मला संपत्तीपेक्षा नात्यांची किंमत जास्त माहीत आहे. मला हवं होतं की तू माझ्यावर माझ्या मनासाठी प्रेम करावंस, माझ्या नावासाठी किंवा पैशांसाठी नव्हे. त्यानंतर मी रोहनकडे आशेने पाहिले. मला वाटलं होतं की कदाचित तो माझी असहाय्यता समजून घेईल आणि माझं म्हणणं शांतपणे ऐकेल. पण त्या क्षणी त्याच्या मनातला राग इतका वाढला होता की तो माझा एकही शब्द ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याच्या डोळ्यात फक्त दुःख आणि विश्वासघाताची भावना दिसत होती. तो रागाने माझ्या समोर आला आणि म्हणाला की मला तुझ्याकडून अशी अपेक्षा अजिबात नव्हती. तूही माझ्याशी तेच केलंस ज्याची मला सर्वात जास्त भीती होती. तू इतकी वर्ष माझ्यापासून एवढं मोठं सत्य लपवून ठेवलंस. मला तुझ्यावर सर्वात जास्त विश्वास होता, पण तूही माझा विश्वास तोडलास. आता मला तुझा चेहराही पाहायचा नाही. तो आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा. त्याच्या बोलण्याने माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. मी वारंवार त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते की मी हे सर्व कोणत्याही स्वार्थापोटी केलं नव्हतं. मला फक्त त्याला गमावण्याची भीती वाटत होती. पण त्याने माझं एकही म्हणणं ऐकून घेतलं नाही. माझ्या सासूबाई आणि सासरेही मला थांबवण्याचा प्रयत्न करत होते.
कारण आता त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली होती. पण त्यावेळी रोहन इतका रागात होता की त्याच्यासमोर कोणालाही काही बोलण्याची हिंमत होत नव्हती. शेवटी मी जड मनाने माझं सामान उचललं आणि त्या घरातून बाहेर पडले, ज्या घराला मी माझं स्वतःचं घर समजलं होतं. तिथून अशा प्रकारे निघून जाणं माझ्यासाठी खूप वेदनादायक होतं. माझ्याकडे जाण्यासाठी दुसरी कोणतीही जागा नव्हती. त्यामुळे मी सरळ माझ्या आजोबांच्या घरी गेले. तिथे पोहोचताच आजोबांनी माझा उदास चेहरा पाहिला आणि त्यांना सर्व काही समजलं. त्यांनी मला जवळ बसवलं आणि प्रेमाने विचारलं की काय झालं बेटा. तेव्हा मी स्वतःला सावरू शकले नाही आणि रडत रडत त्यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं सांगितलं. माझं बोलणं ऐकल्यानंतर आजोबांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले की बेटा, मी तुला आधीच समजावलं होतं की नाती विश्वासावर टिकतात. सत्य जितक्या लवकर सांगितलं जातं तितकंच ते चांगलं असतं. पण त्यावेळी तू माझं म्हणणं ऐकलं नाहीस. मी रडत त्यांचा हात पकडला आणि म्हणाले की आजोबा, मला माफ करा. मला माहीत नव्हतं की सगळं असं होईल. मला फक्त माझं नातं वाचवायचं होतं, पण सगळंच बिघडलं. आता मी काय करू, मला काहीच समजत नाहीये. आजोबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले की तू काळजी करू नकोस. जर तुझं प्रेम खरं असेल तर एक दिवस सगळं ठीक होईल. आता तुला खंबीर बनावं लागेल. मी कायम तुझ्या सोबत आहे. त्यांच्या बोलण्याने मला थोडी हिंमत मिळाली. मी पुन्हा माझ्या कामात स्वतःला झोकून दिलं. पण मनातून रोहनला कधीच दूर करू शकले नाही. मी त्याची रोज आठवण काढत होते. मी अनेकदा त्याला फोन केला, मेसेज पाठवले, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्याने कधीही माझा फोन उचलला नाही. हळूहळू अनेक दिवस उलटले, पण आमच्यातील अंतर काही कमी झालं नाही. एके दिवशी मी रुग्णालयात माझ्या कॅबिनमध्ये बसून काम करत होते. तेवढ्यात माझ्या फोनची घंटी वाजली. मी पाहिलं तर फोन माझ्या सासूबाईंचा होता. मी लगेच फोन उचलला. दुसऱ्या बाजूने त्यांचा रडलेला आवाज आला की बेटा प्लीज, आमच्या नातवाचा जीव वाचव. मी तुझ्यासमोर हात जोडते. आम्ही खूप मोठ्या संकटात आहोत. त्यांचा आवाज ऐकून मी घाबरले. मी लगेच विचारलं की काय झालं आई. तेव्हा त्या रडत म्हणाल्या की आर्यनच्या हृदयात छिद्र आहे आणि ही गोष्ट तू घरातून गेल्यानंतर समजली. आम्ही त्याला अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं, पण सर्व डॉक्टरांनी हात टेकले. सर्वजण सांगत आहेत की आता मुलाला वाचवणं खूप कठीण आहे. तो अजून खूप लहान आहे. आम्ही काय करू, आम्हाला काहीच समजत नाहीये. तेवढ्यात माझी नणंद नेहा ही रडत फोनवर आली आणि म्हणाली की वहिनी, कृपया आमच्या मुलाला वाचवा. आम्ही पूर्णपणे खचून गेलो आहोत. त्यांच्या बोलण्याने माझं हृदय भरून आलं. मी एक क्षणही न दवडता म्हणाले की तुम्ही अजिबात घाबरू नका. आर्यनला लगेच आमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन या. त्याच्या उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही. मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करेन. फोन ठेवताच मी लगेच आजोबांशी बोलले आणि त्यांना सर्व सांगितलं. आजोबांनीही क्षणाचाही विलंब न करता सांगितलं की बेटा, जर मुलाचा जीव वाचू शकत असेल तर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून डॉक्टर आणावे लागले तरी आण. पैशाची अजिबात चिंता करू नकोस. मी त्या क्षणी ठरवलं की आर्यनच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू देणार नाही. मी अमेरिकेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ शल्य विशारद डॉक्टर डॅनियल अँडरसन यांना विशेषतः आमच्या हॉस्पिटलमध्ये बोलवण्याची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी डॉक्टर डॅनियल आपल्या वैद्यकीय टीमसोबत भारतात पोहोचले. त्यांनी सर्वप्रथम आयरनच्या सर्व आवश्यक चाचण्या करून घेतल्या. त्यानंतर त्याच्या ECG, इको आणि इतर सर्व रिपोर्ट्स अतिशय बारकाईने तपासले. बराच वेळ सर्व रिपोर्ट पाहिल्यानंतर ते म्हणाले की मुलाची प्रकृती गंभीर आहे, पण वेळेत ऑपरेशन केलं तर त्याला वाचवता येऊ शकतं. त्यांची ही बोलणी ऐकून संपूर्ण कुटुंबाची आशा पुन्हा जागी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑपरेशनची पूर्ण तयारी करण्यात आली. ऑपरेशन थिएटर पूर्णपणे सज्ज होतं. सर्व यंत्रांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. आर्यनला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. त्याला भूल देण्यात आली आणि डॉक्टर डॅनियल आपल्या संपूर्ण टीमसोबत ऑपरेशन सुरू करू लागले. बाहेर संपूर्ण कुटुंब देवाकडे प्रार्थना करत होतं. माझ्या सासूबाई सतत रडत होत्या. माझ्या नंदेची स्थितीही खूप वाईट झाली होती. रोहनही प्रथमच पूर्णपणे खचला होता. मीही बाहेर उभी राहून प्रत्येक क्षणी देवाकडे एकच प्रार्थना करत होते की या निष्पाप मुलाला काहीही होऊ नये. अनेक तास ऑपरेशन सुरू होतं. डॉक्टर डॅनियल यांनी अत्यंत काळजीपूर्वक हृदयापर्यंत पोहोचून ते छिद्र विशेष वैद्यकीय पॅचच्या मदतीने बंद केलं. ऑपरेशन दरम्यान प्रत्येक क्षणी
मुलाच्या हृदयाच्या ठोक्यांवर बारकाईने लक्ष ठेवलं जात होतं. शेवटी अनेक तासांच्या अथक मेहनतीनंतर ऑपरेशन यशस्वी झालं. थोड्या वेळाने डॉक्टर डॅनियल स्मिथ हास्य करत ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले आणि म्हणाले की आता घाबरण्याची काही गरज नाही. तुमचा मुलगा पूर्णपणे सुरक्षित आहे. ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झालं आहे. हे ऐकता सर्वांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. माझ्या सासूबाईंनी तिथेच उभं राहून देवाचे आभार मानले. माझी नणंद रडत माझ्या गळ्यात पडली आणि वारंवार म्हणू लागली की वहिनी, आज तुम्ही नसता तर मी माझ्या मुलाला कायमचं गमावलं असतं. त्याच वेळी माझे सासरेही माझ्या समोर आले. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. ते हात जोडून म्हणाले की बेटा, मला माफ कर. मी तुझ्याशी खूप अन्याय केला, पण आज तू आमच्या कुटुंबाचा सर्वात मोठा आनंद आम्हाला परत दिलास. तू कोणताही सूड घेतला नाहीस. उलट आमच्या मुलाचा जीव वाचवून सिद्ध केलंस की तुझं मन किती मोठं आहे. मी माझ्या प्रत्येक चुकीबद्दल मनापासून लाजिरवाणा आहे. माझ्या सासूबाईही रडत म्हणाल्या की बेटा, मलाही माफ कर. तू आज सिद्ध केलंस की खरी श्रीमंती पैशात नसते तर माणुसकीत असते. तेवढ्यात रोहन हळूहळू माझ्या समोर आला. त्याचे डोळे पाणावले होते. त्याने काही क्षण माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला की प्रिया, मला माफ कर. मी रागाच्या भरात तुझी एकही गोष्ट ऐकून घेतली नाही आणि तुला खूप चुकीचं समजलो. आज मला जाणीव झाली की तू जे काही केलंस ते फक्त आपल्या नात्याला वाचवण्यासाठी केलंस. तू आमच्या कुटुंबासाठी एवढं सगळं केलंस आणि बदल्यात आम्ही तुला फक्त दुःख दिलं. शक्य असेल तर मला माफ कर आणि मला एक संधी दे. मी काही न बोलता त्याच्या डोळ्यात पाहत राहिली आणि माझ्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. मी त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाले की मला तुझ्याबद्दल कधीही तिरस्कार नव्हता. मला फक्त एवढंच वाटत होतं की एक दिवस तुला सत्य समजेल. माझं बोलणं ऐकताच रोहनने मला आपल्या मिठीत घेतलं. हे पाहून संपूर्ण कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. माझ्या सासूबाई स्मित करत म्हणाल्या की बेटा, आता आपल्या घरी परत चल. हे घर तुझंच आहे. तुझ्याशिवाय हे घर कधीच पूर्ण होऊ शकत नाही. माझे सासरेही म्हणाले की बेटा, आता आम्ही खरंच बदललो आहोत. आम्हाला आमच्या चुकीची जाणीव झाली आहे. आम्हाला आणखी एक संधी दे. आम्ही तुला नेहमी आमच्या मुलीप्रमाणे जपू. मी सर्वांचं बोलणं शांतपणे ऐकलं. त्यानंतर मी आजोबांकडे पाहिलं. त्यांनी स्मित करत हलकेच मान डोलावली, जणू ते म्हणत होते की जर तुझं मन तयार असेल तर आपल्या कुटुंबाला आणखी एक संधी दे. शेवटी मी सर्वांना माफ केलं आणि आनंदाने पुन्हा आपल्या कुटुंबासोबत घरी परत गेले. यावेळी माझं स्वागत केवळ एका सुनेच्या रूपात नव्हे तर त्या मुलीच्या रूपात झालं, जिने आपल्या प्रेमाने, धैर्याने आणि माणुसकीने संपूर्ण कुटुंब बदलून टाकलं. मित्रांनो, माणसाची खरी ओळख त्याच्या पैशाने नव्हे तर स्वभाव, कष्ट आणि माणुसकीने होते. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.